शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे जे काय हे शाळूचं आणि हायब्रिडचं शेत आहे याला म्हणता येईल. आणि तुम्ही बघू शकता या शेतामध्ये आपण तणनाशक मारलं होतं. त्या ठिकाणी सोयाबीन असेल, गांजर गवत असेल किंवा जेही काय गोल पानांचं गवत होतं ते संपूर्ण त्या ठिकाणी नायनाट झालेलं होतं. आणि तुम्ही ह्या शेजारच्या शेतामध्ये पाहू शकता, ह्या ठिकाणी गांजर गवत असेल, त्या ठिकाणी जे काय बाकीचं जे काय गोल पानावरचं तण आहे ते परिपूर्ण ह्या शेतामध्ये त्या ठिकाणी उगलेलं आहे. सोयाबीन सुद्धा त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात उगलेली आहे. परंतु ह्या शेतामध्ये आपण जे काय तणनाशक वापरलं होतं तर त्या तणनाशकात तुम्ही रिझल्ट पाहू शकता. त्या ठिकाणी हे जे काय बारीक बारीक जे काय गवत आहे, बारीक गवत सुद्धा मेलं, मोठं गवत, आणि हे जे काही सोयाबीन आहे ही सोयाबीन सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जळालेली आहे. तर ह्या शेतामध्ये आपण कुठलं तणनाशक त्या ठिकाणी फवारलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये 50 ग्रॅम त्या ठिकाणी ॲट्राझिन प्लस त्याच्यामध्ये 50 ml त्या ठिकाणी 2,4-D त्या ठिकाणी असं आपण त्या ठिकाणी फवारणी केली होती कॉम्बिनेशनमध्ये. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता जे काय परिपूर्ण जे काय शाळूचं असेल किंवा जे काय हायब्रिड म्हणता येईल तर त्याचं जे काय शेत आहे ते काळं बोर आहे, तण नियंत्रित आहे. आणि हे जे काय ज्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी शेजारच्या शेतामध्ये फवारलं नाही, तुम्ही सुद्धा बघितलं की त्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तण त्या ठिकाणी झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा मक्का असेल, ज्वारी किंवा शाळूच्या शेतामध्ये जर त्या ठिकाणी तणनाशकाचा जर वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 2,4-D प्लस ॲट्राझिन हे असं कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही फवारणी केली तर हमखास तुम्हाला 100% त्या ठिकाणी तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.